आहे ना, सोडा थोडासा, एक अर्धा चमचा सोडा छोटा, आणि हे आपलं मीठ, हे दोन्ही मिक्स केले आणि चांगलं हलवून 2 मिनटं ठेवते अशी. आणि मग नंतर इडली डायरेक्ट टाकते, कुकरला लावते. मग मी दाखवते तुम्हाला. इडली बनवते आता. त्यासाठी इडली पात्र आहे ना, त्याला मी तेल लावून घेतलं या भांड्यांना. थोडं थोडं तेल लावून घ्यायचं. माझ्याकडे छोटंच भांडं आहे, 3 हे बघा, अशा 3 हे. तर मी 3 यांना तेल लावून घेतलं आहे बघा. आणि कुकरमध्ये थोडं पाणी ओतलं. त्या पाण्यामध्ये हे जरा जास्तच काळं होतं ना, म्हणून लिंबू टाकलं अर्धा चिरून. तर आता ते दाखवते मी इडली कशी करायची ते. बघा, आता ह्याला तेल लावलं आहे. आता हे पीठ, ह्यामध्ये आपण मीठ टाकलं आहे आणि सोडा टाकला आहे. 10 मिनटं ठेवलं असंच, परत मीठ ते घालून. आता बघा, कंप्लीट 12 तास लागले आपल्याला सगळं पीठ तयार करायला. तेव्हा एवढी सुंदर आपल्याला इडली मिळणार आहे खायला. बघा, हे बघा. बघा, आता आपलं भरून झालं इडली पात्रामध्ये पीठ. आता हे गॅसवर ठेवते मी. बघा, आता त्याला झाकण लावते आणि गॅसवर ठेवते. बघा, ही इडली झाली तयार. दाखवते तुम्हाला. बघा किती लुसलुशीत इडली झाली तयार. किती छान झाल्या इडल्या. बघा किती जाळीदार छान इडल्या झाल्या तयार. अशा पद्धतीने करा. बघा, मग बनवल्या मी कशा झाल्या सांगा कमेंट करून.